Hi, good morning. This is Pradeep from SS English Speaking Classes. Today I am talk about the continue present tense. Okay, continue present tense त्याचा आधी मराठीमध्ये अर्थ थोडक्यात जाणून घेऊया. मग तुम्हाला कुठले वाक्य आहे कशा पद्धतीने बनवायचं आहे ते लक्षात येईल. कंटिन्यूचा अर्थ चालू, प्रेझेंटचा अर्थ वर्तमान, टेन्सचा अर्थ काळ. हा चौथा टेन्स आहे, 4 नंबर 4th नंबर कंटिन्यू प्रेझेंट टेन्स. आता कंटिन्यू प्रेझेंट टेन्सची वाक्य कशा पद्धतीने ओळखायची, कशा पद्धतीने बनवायची ते आधी शिकूया. आधी वाक्य कशा पद्धतीने ओळखायची. जेव्हा वाक्याच्या शेवटी एखादी क्रिया चालू आहे, उदाहरणार्थ येत आहे, जात आहे, देत आहे, बोलत आहे, आणत आहे, मारत आहे, घेत आहे, ह्या क्रिया चालू आहेत. त्या वाक्याच्या शेवटी आहे क्रिया चालू असते आपल्या लक्षात येते, त्यावेळेला तो वाक्य असतो कंटिन्यू प्रेझेंट टेन्स. कंटिन्यू प्रेझेंट टेन्स बनवताना स्ट्रक्चर बघूया. सिंपल प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर बघितलं त्यामध्ये कंटिन्यू प्रेझेंट टेन्सचं पण स्ट्रक्चर आहे. आता स्ट्रक्चर व्यवस्थित लक्षात ठेवा. जेव्हा तुमचे स्ट्रक्चर लक्षात राहतील तेव्हा कुठल्याही प्रकारचं वाक्य तुम्हाला बनवायला इझी जाईल. आता बघूया याचं स्ट्रक्चर काय आहे. सब्जेक्ट, वाक्याची प्रत्येक वेळेला सेंटेन्सचे जेवढे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य बनवताना पहिल्यांदा प्रत्येकाला सब्जेक्ट येतोय, नंतर वर्ब येतोय, नंतर ऑब्जेक्ट येतोय, आणि ज्या पद्धतीचा काळ आहे त्या पद्धतीने वाक्याला मिनिंग्स लागतात, हेल्पिंग वर्ब्स लागतात, आणि वर्ब नंतर चेंजेस होतात. सिंपल प्रेझेंट टेन्सचा होकार अर्थीमध्ये स्ट्रक्चर बघूया. आधी सब्जेक्ट वापरायचा, नंतर एम, इज, आर वापरूया, नंतर वर्बला आयएनजी प्रत्यय लागतोय, नंतर ऑब्जेक्ट. जिथे जिथे आयएनजी प्रत्यय लागतोय, आयएनजीचा अर्थ क्रिया चालू आहे. आयएनजी, मी खात आहे, आय एम इटिंग, मी बोलत आहे, आय एम स्पीकिंग, मी आणत आहे, आय एम ब्रिंगिंग, मी देत आहे, आय एम गिव्हिंग, मी येत आहे, आय एम कमिंग. अशा पद्धतीने वर्बला आयएनजी प्रत्यय लागतोय त्यावेळेला वाक्य समजायचं कंटिन्यू प्रेझेंट टेन्स. वाक्य चालू वाक्य आहे, चालू वर्तमान काळातलं वाक्य आहे. आता नकारार्थीचं स्ट्रक्चर बनवूया. नकारार्थी वाक्य बनवताना सेम सब्जेक्ट वापरायचं, त्यानंतर एम इज आर, एम इज आरचा वापर करायचा, त्यानंतर नॉटचा वापर करायचा, नॉट नंतर वर्ब आणि ऑब्जेक्ट. इथे सुद्धा लिहायचं राहिलं, ऑब्जेक्ट नंतर आयएनजी प्रत्यय लागतो, आयएनजी नंतर ऑब्जेक्ट. पुन्हा प्रश्नार्थी वाक्य कसे बनवायचे. नकार हे होकारार्थी झाले आणि हे नकारार्थी, पॉझिटिव्ह इंटरगेटिव्ह. नकारार्थी, दिस इज कॉल्ड इंटरगेटिव्ह. हे वाक्य बनवताना जे मेन हेल्पिंग वर्ब आहेत ते पुढे येतील. उदाहरणार्थ वाक्यानुसार एम, इज, आर याच्यापैकी कुठलाही एखादा उपयोग होईल, त्यानंतर सब्जेक्टचा वापर होईल, त्यानंतर वर्बला आयएनजी प्रत्यय लागेल, नंतर ऑब्जेक्टचा वापर होईल, लास्टला क्वेश्चन मार्क. त्यानंतर डब्ल्यूएच क्वेश्चन मार्क. डब्ल्यूएच क्वेश्चन मार्कचं काय, जेव्हा आपण वेअर, वेन, हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ लॉंग अशा पद्धतीने वाक्याच्या सुरुवातीला वापरतो त्याला डब्ल्यूएच क्वेश्चन बोलतो, प्रश्नार्थी. ते कशा पद्धतीने बनवायचं. आता इंटरगेटिव्ह बनवताना सेम वापरायचं, याच्या पुढे फक्त डब्ल्यूएच वापरायचं. उदाहरणार्थ डब्ल्यू, त्याच्यानंतर एम, इज, आर वापरायचा, वर्बला आयएनजी प्रत्यय लावायचा, नंतर ऑब्जेक्ट लास्टला क्वेश्चन मार्क. ओके, आता हे तर बघितलं. प्रत्येकामध्ये डाऊट असतोय का एम, इज, आरचा अर्थ आहे पण कुठे आणि केव्हा वापरायचा. खूप जणांचा डाऊट असतोय का, हा डाऊट क्लिअर करून घेऊया. बाकी तर आपलं स्ट्रक्चर समजलं. वर्बला आयएनजी लावायचं, सब्जेक्ट कुठला ओळखायचं शिकलोय, ऑब्जेक्ट कुठला ओळखायचं शिकलोय. आता एम, इज, आरचा कुठे वापर करायचा ते बघूया. आता एमचा वापर नेहमी आयच्या जोडीला होतो. आय एम स्टुडंट, आय एम टीचर, आय एम बॉय, आय एम गर्ल. प्रत्येक वेळेला आयच्या जोडीला एमच्या आधी आयचाच वापर होतो, एमच्या जोडीला. नंतर वाक्यानंतर येतो इज येतो. आता इजचा वापर कुठं करायचा, जेव्हा वाक्याची सुरुवात ही, शी, इट किंवा एखादं नाव आहे त्यावेळेला इज लागतोय. आता ही इज बॉय, शी इज गर्ल, इट इज अ डॉग, प्रदीप इज अ टीचर. अशा पद्धतीने इजचा वापर होतोय. आता बघूया आरचा वापर. आरचा वापर थोडक्यात लक्षात घ्या. इजचा अर्थ, इज हा सिंग्युलर साठी वापरायचा म्हणजे एक वचनासाठी, आणि आरचा वापर हा अनेक वचनासाठी वापरायचा. आता आरचा वापर कुठे कुठे होते तो बघूया. यू नंतर नेहमी आर लागतोय, वी नंतर नेहमी आय लागतोय, दे नंतर नेहमी आर लागतोय,
आणि दोन नावं असतील राम किंवा श्याम अनेक वचनी त्याच्यानंतर सुद्धा आर लागतोय. आता यू आर अ डॉक्टर, वी आर स्टुडंट, दे आर बॉईज, अशा पद्धतीने एम इज आर चा वापर होतोय. I hope you also understand where you want to use and is are. Okay. Then we will explain how you can make in positive to negative, then question. Okay. First we will start the how you can make in positive. So first, I. Keep your mind. You have idea about the subject. Subject कुठल्या कुठल्या प्रकारचे असते आधी लक्षात घ्या. He, she, you. Sorry. I, we, you, they. ही, शी, इट, नेम याच्या व्यतिरिक्त कुठलाही सब्जेक्ट येत नाही. आता सब्जेक्ट शिकलो एम इज आर वापरायचंय, त्यानंतर एम इज आर, त्यानंतर वर्ब. आता वर्बची व्हॅकॅब्युलरी खूप आहे, खूप. आपण बोलतोय ना वर्ब जेवढे आपण माइंड मध्ये सेट असतो तेवढ्या पद्धतीने आपल्याला कॉन्फिडन्स लेवल वाढेल. आपण केव्हा केव्हा बोलतो दुसऱ्याला रिप्लाय देता येत नाही. आपल्याकडे एखादा पैसे मागतोय, 500 रुपये मागतो, मग आपल्या खिशात 500 रुपये असतील तर आपण त्याला देऊ शकतो. त्याच पद्धतीने आपल्या माइंड मध्ये किंवा आपल्या ब्रेन मध्ये जर सेट झालेले असतील व्हॅकॅब्युलरी जे वर्ड इंग्लिश, तर आपण दुसऱ्याला क्विकली रिप्लाय देऊ शकतो. त्या पद्धतीने ते वर्ड कशा पद्धतीने आपण तयार करायचं या प्रॅक्टिस थ्रू आपण शिकूया. कशा पद्धतीने रिप्लाय द्यायचं, कुठल्या काळात कुठलं वाक्य वापरायचं. आता थोडक्यात तुमच्या लक्षात आला जिथं आय एम ची प्रत्यय असेल तर वर्तमान काळातलं वाक्य आहे, मी क्रिया चालू आहे हे लक्षात आलं. अशा पद्धतीने व्होकॅब्युलरी आपण माइंड मध्ये सेटअप करूया. त्यानंतर आपण कशा पद्धतीने रिप्लाय देता येईल ते आपल्या लक्षात येईल. वाक्य बघूया. आय एम वर्किंग. आयच्या जोडीला आयच्या जोडीला नेहमी एम येतो, मी घेतला एमच्या जोडीला एम येतो, त्यामध्ये एक वाक्य बनतोय आय एम अ वर्किंग. नंतर वी आर अ वर्किंग, यू आर वर्किंग, आय एम वर्किंग, मी काम करत आहे, वी आर वर्किंग, आम्ही काम करत आहे, यू आर वर्किंग, तुम्ही किंवा तू काम करत आहे, दे आर वर्किंग, ते काम करत आहेत, ही इज वर्किंग, तो काम करत आहे, शी इज वर्किंग, ते काम करत आहे, इट इज वर्किंग, ते काम करत आहे, नेम प्रदीप इज वर्किंग, प्रदीप काम करत आहे. आता हे वाक्य होकारार्थी आपले लक्षात आलं. सर्व प्रकारचे वर्ब वापरले, सर्व प्रकारचे वर्ब वापरून नकारार्थी मध्ये कशा पद्धतीने बनवायचं ते बघूया. नकारार्थी बनवताना सेम आय एम नॉट वर्किंग, मी काम करत नाही. वी आर आयच्या जोडीला आय एम सांगितलं तर वी यू आर याच्या जोडीला आर, वी आर नॉट वर्किंग, आम्ही काम करत नाही. यू आर नॉट वर्किंग, तुम्ही किंवा तू काम करत नाही. यू आर नॉट वर्किंग, दे आर नॉट वर्किंग, ते काम करत नाही. आता इथे जे आपण शिकलो चा वापर, आरचा वापर, आता त्या पद्धतीने इजचा वापर शिकूया. ही इज नॉट वर्किंग, तो काम करत नाही. शी इज नॉट वर्किंग, ती काम करत नाही. इट इज नॉट वर्किंग, ते किंवा ती काम करत नाही. नेम प्रदीप इज नॉट वर्किंग, प्रदीप काम करत नाही. आता शिकलो आपण पॉझिटिव्ह बनवायचे, निगेटिव्ह बनवायचे, होकारार्थी बनवायचे, नकारार्थी. आता क्वेश्चन मध्ये कशा पद्धतीने बनवायचे ते शिकूया. क्वेश्चनचं स्ट्रक्चर आपल्याला काय आहे, एम इज आर याचा आधी वापर करायचा. एम इज आर, नंतर सब्जेक्ट, नंतर वर्ब, नंतर आय एन जी. आपण हे शिकलो सब्जेक्ट आय एन जी आर, आय एन जी वर्बला, नंतर ऑब्जेक्ट हे शिकलो. नकारार्थी शिकलो सब्जेक्ट प्लस एम इज आर, नंतर नॉटचा वापर केला, नंतर वर्बला आय एन जी लावलं, नंतर ऑब्जेक्ट याच्यामध्ये वापर केलेला नाही. ऑब्जेक्ट आपण कुठल्याही प्रकारे वापरू शकतो. ऑब्जेक्ट खूप प्रकारे असतात. आता फॉर एक्झाम्पल आय एम वर्किंग इन कंपनी, वी आर वर्किंग in company, we are working on, whenever you can say any place, we are working on Thana, मी ठाण्याला काम करतोय, अशा पद्धतीने ऑब्जेक्टचा वापर करू शकता. आता बघूया क्वेश्चन मार्क बनवताना आपल्याला एम इज आर चा आधी वापर करायचा, नंतर सब्जेक्ट, नंतर वर्बला आय एन जी, नंतर ऑब्जेक्ट. आता इथं बघूया एम, आधी एम वापरला, आपण काय विचारतो एम आय वर्किंग, मी काम करतोय. आर यू वर्किंग, तो काम करतो. लास्ट क्वेश्चन मार्क प्रत्येकाला येतोय. क्वेश्चन मार्क प्रश्नार्थी घेणार, क्वेश्चन मार्क. आर यू वर्किंग, तो काम करतोय. आर यू वर्किंग, ते काम करतात.
इज ही वर्किंग, तो काम करतोय. इज ही वर्किंग, ते काम करतात. इज इट वर्किंग, ते काम करतात. इट प्रदीप वर्किंग, प्रदीप काम करतोय. अशा पद्धतीने वापर होतोय आरच्या. आता याच्या जोडीला आपल्याला WH बनवायचे. WH बनवताना आपण वेअर लावूया. ओके, आता WH चं बनवूया. WH चं काय आहे? WH नंतर एम इज आर, नंतर वर्बला आयएनजी, नंतर ऑब्जेक्ट. तर वर्बचे वाक्य बनवूया. वेअर एम आय वर्किंग. वेअर मी कोठे काम करत आहे? वेअर आर वी वर्किंग. तुम्ही कोठे काम करत आहात? वेअर आर यू वर्किंग. तू कोठे काम करत आहे? वेअर दे वर्किंग. ते कोठे काम करत आहे? पुन्हा दे. वेअर इज ही वर्किंग, तो कोठे काम करत आहे. वेअर इज शी वर्किंग, ते कोठे काम करत आहे. नंतर वेअर इज इट वर्किंग, ते कोठे काम करत आहे. वेअर इज प्रदीप वर्किंग, प्रदीप कोठे काम करत आहे. ओके, अशा पद्धतीने वाक्य बनतात. आता एक्झाम्पल साठी एम इज आर च कशा पद्धतीने बनवायचे ते शिकलो. एम इज आर च कुठं वापर होतोय ते शिकलो. आता प्रत्येकावर एक एक उदाहरण घेऊया, म्हणजे आपल्याला वाक्य बनवायला लक्षात येते. ओके, पहिलं वाक्य बनूया. मी घरामध्ये येत आहे. मी घरामध्ये येत आहे. आय एम सब्जेक्ट काय आहे? मी. त्यामुळे वापरला एम. आय वापरला. आय नंतर काय सांगितलं आपल्याला? सब्जेक्ट नंतर एम इज आर. आता एमच्या जोडीला आपण काय शिकलो? आयच्या जोडीला मी एम येतोय म्हणून आय एम. आता वर्ब कुठला आहे ते ओळखायचं. येत आहे. क्रिया कुठली आहे? वर्ब. येत आहे ही क्रिया आहे. क्रियाला आयएनजी प्रत्यय लागतोय. वर्बला आयएनजी प्रत्यय लागतो म्हणून आय एम वर्किंग इन. वर्किंग आयएनजी प्रत्यय लागला क्रमला. वर्किंग इन होम, मी घरी येत आहे. आता नकारार्थी बनवताना आय एम नॉट वर्किंग इन होम. स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट नंतर एम इज आर, नंतर नॉट, वर्बला आयएनजी, नंतर ऑब्जेक्ट. त्या पद्धतीने जो वाक्य बनवलं आपण. आधी बनवला सब्जेक्ट घेतला आय, नंतर एम वापरला सिंग्युलर असल्यामुळे, नंतर नॉट वापरलं, नंतर आय एम नॉट कमिंग इन द होम, मी घरी येत नाही. आता तिसरं वाक्य बनवूया. प्रश्नार्थी कसं बनवायचं? प्रश्नार्थी बोलले आय एम. एम इज आर वापरायचं, सब्जेक्ट, नंतर वर्बला आयजी, नंतर ऑब्जेक्ट. आपण घेतला आय एम घेतला सिंग्युलर असल्यामुळं, नंतर सब्जेक्ट घेतला आय, नंतर वर्बला आयएनजी. एम आय कमिंग इन द होम. एम आय कमिंग इन द होम, मी घरी येतो का? अशा पद्धतीने मी घरी येत आहे का? अशा पद्धतीने. आता लास्ट बघूया WH. WH बनवताना काय? WH वापरल्यानंतर एम इज आर वापरायचं. आधी WH वापरायचं, नंतर एम इज आर, वर्बचा थर्ड, वर्बला आयएनजी, नंतर ऑब्जेक्ट लास्टला क्वेश्चन मार्क. बघूया. वेअर काय वापरलं? WH. नंतर एम इज आर पैकी एम वापरला सिंग्युलर असल्यामुळे, आयच्या जोडीने एम येतो म्हणून. त्यामुळे सेम वाक्य आहे तसं सेम यूज केलं. आधी वेन घेतलं म्हणून वेन आय एम कमिंग इन द होम, वर्बला आयएनजी प्रत्यय लागलं, लास्टला ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट होम, ऑब्जेक्ट होम, ऑब्जेक्ट होम, ऑब्जेक्ट होम. ओके, लास्टला ऑब्जेक्ट वापरलं. हा आपण कशा पद्धतीने एमचा वापर करायचा ते शिकलोय. आता बघूया इजचा वापर कुठं करायचा. एमचा वापर शिकलोय, आता इजचा वापर कुठे करूया. आता बघूया. तो शाळेत जात आहे. तो हा काय बोलतात? तो इंग्रजीमध्ये ही, आणि हा सब्जेक्ट आहे म्हणून आपण सब्जेक्ट वापरला. सब्जेक्ट ही, नंतर इजचा वापर. इजचा वापर आपण बघतो. इजचा कसा वापर करायचा. इजचा वापर बघूया. ही इज गोइंग टू स्कूल. तो शाळेमध्ये जात आहे. ही इज नॉट गोइंग टू स्कूल. तो शाळेमध्ये जात नाही. ही इज गोइंग टू द स्कूल. हा क्वेश्चन झाला. आता नकारार्थी काय बोलवलं? सब्जेक्ट नंतर एम इज आर, नंतर नॉट वापरायचं, नंतर वर्बचा थर्ड फॉर्म, नंतर ऑब्जेक्ट. असं त्याच पद्धतीने केलं. सब्जेक्ट वापरला, नंतर इज वापरलं, नंतर नॉट वापरलं, नंतर वर्बला आयएनजी, गोइंग टू स्कूल. तो शाळेत जात नाहीये. पुन्हा क्वेश्चन मध्ये इज ही गोइंग टू स्कूल. क्वेश्चनचं काय सांगितलंय? एम इज आर, नंतर सब्जेक्ट, वर्बला आयएनजी, नंतर ऑब्जेक्ट, क्वेश्चन मार्क. त्याच पद्धतीने वाक्य घेतलं.
इज घेतला, इज नंतर ही घेतलं, ही नंतर गोईंग टू स्कूल, इज घेतला नंतर सब्जेक्ट ई, नंतर गोईंग आयएनजी प्रत्यय, नंतर टू स्कूल, लास्ट क्वेश्चन मार्क. आता WH मध्ये आपण शिकलोय इंटरगेटिव्हचं सेम, फक्त WH वापरायचं. इंटरगेटिव्ह नंतर ऍट इज आर, वर्बला आयएनजी, नंतर ऑब्जेक्ट, लास्ट क्वेश्चन मार्क. त्या पद्धतीने वाक्य बघूया. वेन इज वापरला ना पहिल्यांदा, नंतर सब्जेक्ट घेतला, सब्जेक्ट ही, वर्ब घेतला, वर्बला आयएनजी. वेन इज ही गोईंग टू स्कूल, तो केव्हा शाळेत जात आहे. ओके, आता आपण दोन प्रकारचे वाक्य बनवलं. चा वापर, इजचा वापर. चा वापर, इजचा. आता आरचा वापर कुठे करायचा ते बघूया. आम्ही आंबे खात आहेत. क्रिया चालू आहे, प्रत्येक ठिकाणी लक्षात ठेवा. घरामध्ये येत आहे, क्रिया चालू आहे. शाळेत जात आहे, क्रिया चालू आहे. आंबे खात आहे, क्रिया चालू आहे. त्याच्यावर वाक्य बघूया. आता आम्हीला काय बोलतो, वी. आता वी नंतर काय सांगितलंय, सब्जेक्ट नंतर आम्ही जार. आरचा वापर कसा करायचा ते शिकतोय. हा प्युलर असल्यामुळे आरचा वापर होतोय अनेक वचनी. वी आर, आम्ही. वी आर इटिंग, वर्ब काय आहे, खाणे. खाणे हा वर्ब आहे. हा वर्बला आयएनजी. आय एम इटिंग अ मँगोज, आम्ही आंबे खात आहोत. आता नकारार्थी बनवताना काय चेंजेस करायचे, फक्त आर नंतर नॉट लावायचं. म्हणून वी, सब्जेक्ट काय आहे, वी. प्युलर सब्जेक्ट आहे त्यामुळे आरचा वापर झाला. वी आर, त्यानंतर नॉट, वी आर नॉट इटिंग अ मँगोज, आम्ही आंबे खात नाही. आता प्रश्नार्थी बघू. प्रश्नार्थी काय घेतलंय, मेन वर्ब वापरायचे, नंतर सब्जेक्ट. मेन वर्ब काय व्हायचे मधला आर, नंतर वर्ब नंतर वर्बला आयएनजी. म्हणून वी आर वी इटिंग अ मँगोज. आम्ही आंबे खातोय आणि आम्ही खात आहोत का. ओके, लास्टला WH बघूया. WH ला काय घेतलंय, सेम इंटरगेटिव्ह, आणि याच्यामध्ये फक्त WH पुढे, त्यामुळे WH काय घेतलं, वेन. नंतर इज आर पैकी आपण प्युलर असल्यामुळे आर. वेन आर इटिंग, वर्बला आयएनजी. वेर आर इटिंग अ मँगोज, वेन ते केव्हा आंबे खात आहेत. अशा पद्धतीने वाक्य आपण प्रॅक्टिस करायच्यावर, जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला वाक्य समजायला इझी जाईल. याच्यामध्ये स्ट्रक्चर फक्त लक्षात ठेवा. स्ट्रक्चर नंतर लक्षात घ्या चा वापर कुठे करायचा. च्या जोडीला नेहमी, आयच्या जोडीला एम येतोय, ईच्या जोडीला ही, शी, इट, आणि नाव येतोय. आरच्या जोडीला वी, यू, आर, ते आर येतात. हे वाक्य लक्षात आल्यानंतर तुम्हाला वाक्य बनवायला इझी जाईल ना. कुठल्याही प्रकारचे वाक्य येऊ तुम्हाला समजायला सोपे जाईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. वाक्य कशा पद्धतीने बनवायचे ते आयडिया येईल. आणि इतर मित्रांबरोबर शेअर करा. कारण बरेचशे वेळा काय होतात, अँड्रॉइड मोबाईल प्रत्येकाकडे असतोय, गरीब परिस्थिती असल्यामुळे तो इंग्लिश स्पीकिंग क्लासेस लावू शकत नाही. ह्या क्लासेस थ्रू कोणाला तरी एज्युकेशन म्हणजे पुढे इंग्रजी शिकायला मदत होईल. तर प्लीज अशा ना मदत करा. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.